नमस्कार, मी दीप्ती आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये मी पुणे टू जम्मू तवी हा माझा ट्रेन प्रवास तुमच्यासोबत शेअर केला होता आणि आज मी आपल्यासोबत जम्मू तवी टू श्रीनगर हा बाय रोड प्रवास शेअर करणार आहे. आम्ही जे टूर पॅकेज घेतलं होतं त्यांच्याकडून आमच्यासाठी आधीच स्टेशनच्या बाहेर ही ट्रॅव्हलर उभी होती. बॅग्स वगैरे आम्ही ठेवल्या, त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला. आता इथून पुढचे 6 दिवस काश्मीरमध्ये आम्ही ह्याच ट्रॅव्हलरने फिरणार आहे. जम्मू तवी ते श्रीनगर हा सुमारे 243 किलोमीटरचा डिस्टन्स आहे आणि ह्याच्यासाठी 5.5 ते 6 तास लागतात. थोडा अंतर क्रॉस केल्यानंतर सुमारे 1-1.5च्या सुमारास आम्ही जम्मूमध्ये जेवण केलं, कारण आम्ही स्टेशनच्या बाहेर काही खाल्लो नव्हतो. इथे स्पेशल करून राजमा, चावल आणि फुलके हेच मिळतात, तर तेच आम्ही इथं जेवलो होतो. जेवल्यानंतर आमचा प्रवास नॅशनल हायवे 44 वरून पुन्हा सुरू झाला. ह्या प्रवासामध्ये आम्हाला इतके बोगदे लागले, जवळपास 12 बोगदे तरी लागले असतील. म्हणजे जेव्हा जेव्हा हिवाळ्यामध्ये बर्फवृष्टी होते तेव्हा जम्मू आणि काश्मीरचे जे श्रीनगरला जाताना जो रोड आहे तो बर्फाने आच्छादला जातो, त्यामुळे वाहतूक जे आहे ते ठप्प होते. त्या दृष्टीने येथे बरेच बोगदे आहेत जेणेकरून वाहतूक सुरळीत राहावी. एप्रिल महिना आहे आणि किती कडक ऊन आहे, असं वाटतं की आपण आपल्याच भागामध्ये फिरतोय. जाताना आम्हाला आर्मीचा हा ट्रक दिसला. हे जे बोगदे आहेत ते टू साइड टू वे आहेत, म्हणजे जाणं येणं आपण ह्या एकाच बोगद्यातून करू शकतो. हे जे 4 बोगद्यांची शृंखला आहे, म्हणजे थोड्या थोड्या अंतराने लगेचच हे बोगदे लागतात. ह्याला नंदिनी टनेल असेही म्हणतात, कारण नंदिनी वन अभयारण्य जे आहे डोंगरावरती ह्याच्या खालून हे बोगदे काढलेले आहेत. हे असं कडक उन्ह आणि वाळलेले हे असे सगळे डोंगर बघून असं वाटत होतं की आपण खरंच काश्मीरला चाललोय का आणि आपल्याला बर्फ बघायला भेटेल की नाही. म्हणजे बर्फ बघायला मिळावं ह्याच इच्छेने आम्ही चाललो होतो, पण आता काय माहिती आम्हाला बर्फ बघायला मिळणार आहे की नाही. हे बघा, खालून अशी नदी वाहते, म्हणजे बर्फ ग्लेशियर जे असतं, बर्फ वितळून पाणी येतं ते सगळं कोरडे आहेत. इथे आम्हाला 2 सेपरेट बोगदे लागले, म्हणजे जाण्यासाठी एक बोगदा आणि परत येण्यासाठी एक, असा 2 बोगदे ह्या बाजूला होते. हा जो येणारा टनेल आहे तो टू साइड टू वे हा बोगदा आहे. आता आपल्याला हा टनेल लागणार आहे, तो आहे डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी टनेल किंवा ह्याला नाशरी टनेल असे सुद्धा म्हटलं जातं. हा भारतातील सगळ्यात मोठा बोगदा आहे. सुमारे 9.5 किलोमीटर अंतराचा हा बोगदा आहे. ह्या बोगद्यामुळे आपले जवळजवळ 40 ते 50 किलोमीटरचा जो वेढा घालून प्रवास होतो असा डोंगरावरून, तो वाचणार आहे आणि आपला 1 ते 1.5 तास असा वेळ वाचणार आहे. हा बोगदा क्रॉस केल्यानंतर आम्हाला रामबन एरिया लागला, म्हणजे सुरुवात झाली आणि इथे ट्रॅफिक जाम झालं होतं. म्हणजे नेहमीच ह्या एरियामध्ये ट्रॅफिक जाम होतं, कारण अगदी अरुंद रस्ता आहे, वळणावळणाचा, जसं आपल्याकडे घाट रस्ते असतात त्या पद्धतीनं. आम्ही जवळपास इथे 1 तासभर तरी ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो आणि मग त्यानंतर आमचा हळूहळू असा प्रवास सुरू झाला. ह्या रामबन एरियामध्ये सुद्धा बोगद्याचे काम जोरात चालू आहे. तसेच पलीकडच्या बाजूला जे आहे नदीचं पाणी वाहतंय त्याच्यावरती सुद्धा पुलाचं बांधकाम चालू आहे. म्हणजे की इथे रस्त्याचं बांधकाम अगदी प्रचंड वेगाने सुरू आहे. रामबन हा एरिया जरा धोकादायकच आहे, म्हणजे येथे कसं मातीचे डोंगर आहेत आणि त्या रस्त्यांच्या वळणावळणाचा रस्ता आहे आणि रस्त्याच्या खाली म्हणजे दरीतून ही जी नदी दिसते ती चिनाब नदी आहे. ह्या चिनाब नदीला रामबन नदी असे सुद्धा म्हटले जाते. तर अरुंद रस्ता आणि इथे सारखं पावसाळ्यामध्ये भूस्खलन होतं. वारंवार भूस्खलन होत असल्यामुळे इथे प्रवासासाठी वाहने येण्या जाण्यासाठी धोकादायकच आहे. आणि इथे हाईटवर असल्यामुळे हे काश्मीर, जम्मू वगैरे येथे सारखं वातावरण चेंज होत राहतं. अचानक ऊन असतो आणि अचानकच ढग येतात आणि जोराचा पाऊस चालू होतो. असंच घडलं. 18 एप्रिल रोजी आम्ही परतीचा प्रवास सुरू केला श्रीनगरहून इकडे जम्मूकडे, आणि तेव्हा आम्ही 3 वाजता हा रामबन एरिया क्रॉस केला आणि त्यानंतर 4 नंतर जे पाऊस सुरू झाला, इतका पाऊस सुरू झाला की त्याच्यामुळे रामबन एरियामध्ये बरेच भूस्खलन झाले. वाहने सगळी पाण्यात गेली आणि इतकं प्रचंड नुकसान झालं. आम्ही ती न्यूज इकडे घरी आल्यानंतर पाहिली आणि आणि परमेश्वराचे धन्यवाद मानले, कारण आम्ही जर ह्याच्यामध्ये अडकलो असतो तर आम्हाला इथे 8 दिवस काश्मीरमध्ये राहावं लागलं असतं, कारण हा रस्ता क्लिअर होण्यासाठी जवळपास 8 दिवस लागले होते. पुढे गेल्यानंतर रस्ता आमच्या बाजूचा मोकळाच होता, पण परत जे रिटर्न जाणारे होते जम्मूकडे तिथे एकदम ट्रॅफिक जाम झालं होतं. बघा, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
थोडं अंतर क्रॉस केलं आणि आता संध्याकाळ होत आलेली होती आणि रस्ता मोकळाच होता. खूप सुंदर असा व्ह्यू होता इथे. एकदम रस्ता मोकळा आणि आजूबाजूला डोंगर. संध्याकाळ झाली होती. पुढे आल्यानंतर आम्ही एका ढाब्यामध्ये चहा घेतला, फ्रेश झालो आणि पुन्हा मग आम्ही प्रवासाला सुरुवात केली. हे किती भारी दृश्य आहे बघा. एकदम डोंगरच्या अशा लेयर दिसत आहेत आणि डोंगरामधून वाहणारी ही चिनाब नदी. संध्याकाळ होत आलेली होती आणि आम्ही बनिहालमध्ये पोहोचलो. बनिहाल टू काझीकुंड हा असा टनेल आहे. हा टनेल सुद्धा भारतातील 2 नंबरवरती असणारा सर्वात मोठा असा टनेल आहे आणि हा सुमारे 8.5 किलोमीटरचा आहे. ह्याच्यामुळे सुद्धा आपले 40-50 किलोमीटरचं अंतर जे आहे ते वाचलेलं आहे आणि वेळ सुद्धा आपला इथे 1 ते 1.5 तास वेळ वाचलेला आहे. बनिहाल झाल्यानंतर अवंतीपुरा लागते. अवंतीपुरामध्ये केशरची शेती केली जाते, त्यामुळे इथे बरेचसे केशर कॉटेज आहेत. आपल्याला रोडवरती आजूबाजूला बरीचशी केसरची, ड्रायफ्रुट्सची दुकाने पाहायला मिळतात आणि इथं आम्हाला डोंगरावरती बर्फ दिसलेला आहे. थोडंसं आम्हाला आनंद वाटला, म्हणजे बर्फ तरी दिसतोय. ह्यानंतर आहे पुलवामा, जिथे पुलवामा अटॅक झाला होता. त्यामुळे अटॅक झाल्यापासून इथे मिलिटरीचे चेकपोस्ट आहेत आणि बरीचशी मिलिटरीचे लोक, आर्मी लोक इथं आपल्याला पाहायला मिळतात. ही आहे अंधारामध्ये जे डोंगरावरती लाइटिंग लागलेली दिसत आहे, ती आहे पाकिस्तानची बॉर्डर. जवळजवळ अंधार होत आला आणि आम्ही आता श्रीनगरमध्ये पोहोचलो होतो. हे बघा, दुरून आपल्याला पाकिस्तानची बॉर्डर दिसत आहे. जम्मू टू श्रीनगर हे 5.5 तासाचं अंतर आहे, पण आम्हाला इथे येण्यासाठी 9 तास सुमारे लागले, कारण आम्ही जेवणासाठी थांबलो, थोडा चहा नाश्त्यासाठी थांबलो आणि ट्रॅफिकमध्ये सुद्धा अडकलो. त्यानंतर रामबन एरियामध्ये हळूहळू आम्ही ट्रॅफिक मधून पुढे पुढे सरकत गेलो आणि आम्ही अल शेहमाग हे आमचं हॉटेल बुक होतं, इथे आलो आणि डायरेक्ट मग फ्रेश होऊन आम्ही जेवायला घेतलं. जेवणामध्ये इथं व्हेज नॉनव्हेज दोन्ही मेनू होते. राजमा, पनीर भाजी आणि फुलके होते, पापड, लोणचे वगैरे होते आणि गोडमध्ये जे आहे शेवयाची खीर होती, ती सुद्धा खूप छान टेस्टी अशी खीर होती. हॉटेलमधील रात्रीचं जेवण आणि सकाळचा नाश्ता जे आहे ह्या टूर पॅकेजमध्ये इन्क्लूड होतं. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हॉटेल अल शेहमाग दाखवेन आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. हा जम्मू तवी टू श्रीनगर हा माझा बाय रोड प्रवास तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.